इकडे हाजी मस्तान आतापर्यंत एक व्हाईट कॉलर स्मगलर बनला होता. अंडरवर्ल्ड मध्ये त्याचा चांगला जम बसला होता. आता त्याला आपला स्मगलिंगचा माल गोदीतून बाहेर काढून मुंबईच्या विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी माणसांची गरज होती. कारण माल खूप असायचा आणि तो चोरणारे त्याहून जास्त. यावेळी त्याची नजर पडली सायन आणि त्या भागात ऑपरेट करणाऱ्या वरदराजनवर आणि दक्षिण मुंबईत ऍक्टिव्ह असणाऱ्या करीमलालावर. त्याने वरदराजनला जेलमध्ये भेटून स्मगलिंगच्या धंद्यात पार्टनरशिपची ऑफर दिली. तसंच करीमलालाला जुम्म्याची नमाज वाचून झाल्यावर पार्टनरशिपची ऑफर दिली. दोघांनाही मोठं व्हायचं होतं आणि मस्तानला हे माहित होतं. म्हणूनच त्याने अशी ऑफर दिली की दोघांनीही मान्य केली. आणि याच भेटीनंतर मुंबई अंडरवर्ल्ड ऑर्गनाइज्ड क्राईमच्या शिखरावर पोहोचलं. पठाण गँग, मस्तान गँग आणि वर्धा गँग या तिन्ही गँगने मुंबईच्या रस्त्यांवर धुमाकूळ घातला. आपसात पार्टनरशिप असल्याने कोणीच एकमेकांच्या धंद्यात किंवा एरियात घुसत नव्हतं. स्मगलिंग, इल्लीगल दारू, मटका या धंद्यांना ऊत आला. त्याच्या जीवावर अंडरवर्ल्ड मध्ये प्रचंड पैसा वाहू लागला. मस्तानने तर साऊथ मुंबईच्या पॉश एरियात आलिशान बंगला बांधला. खळखळणारा पैसा, मिळणारी पॉवर बघून मुंबईची तरुण पिढी सहज या अंडरवर्ल्ड कडे अट्रॅक्ट झाली आणि या तिघांना हिरो मानू लागली. परिस्थिती अशी झाली की होईन तर मस्तान सारखा स्मगलरच असं मुलं उघडपणे म्हणू लागली. 1975 पर्यंत या तिघांनी मुंबई अंडरवर्ल्ड वर राज्य केलं. पण नंतर एक जण उठला ज्याने या तिघांची सत्ता फोडली आणि मुंबईच्या काळ्या दुनियेत स्वतःचं साम्राज्य उभं केलं. पुढच्या भागात बघूया त्याची गोष्ट. तोपर्यंत पेजला सबस्क्राईब करा.